नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्रीकांत दादा सौंदणकर आहेत. काका नर्वेला असतात. नर्वे हे गणपतीपुळ्याजवळ स्वामींचं घर त्यांनी बांधलं आहे आणि काका तिकडे असतात. तर आज पुण्यात आलेत. तर आमचं भाग्य काका तुम्ही आज आलात आमच्या घरी. लास्ट एपिसोड बनलेला काकांबरोबर गेल्या महिन्यात आले होते तेव्हा तो होता हवनाबद्दल, की स्वस्तात स्वस्त कमीत खर्चामध्ये घरच्या घरी कसं हवन करायचं. तर काकांनी नंतर मला फोन करून सांगितलं की आपण अजून एक व्हिडिओ बनवायचा आहे. काका आज कसला व्हिडिओ बनवायचा तुम्ही सांगा. हे जे आपलं नित्य उपासनेचं पुस्तक आहे ह्याच्यामध्ये अभिषेक कसा करायचा, जे जेवढे स्वामी भक्त आहेत त्यांनी घरच्या घरी कसा साध्या पद्धतीने अभिषेक कसा करतात, ह्याच्यामध्ये अष्टोत्तर नामावली जी आहे ते जे 108 मंत्र आहे त्याचा आपण आज अभिषेक करणार आहे आणि तो कसा करायचा ह्याचं महत्त्व मी तुम्हाला आज सांगणार आहे. गेल्या एपिसोडमध्ये आपण हवन केलं होतं. हवनाचं महत्त्व काय ते आपण सांगितलं. आता ह्यावेळी आपण अभिषेक करायचा आहे आणि अभिषेकाचं महत्त्व काय ते मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि प्रत्येक स्वामी भक्तांनी घरी दर गुरुवारी ॲटलिस्ट दर गुरुवारी तरी करावा अशी माझी इच्छा आहे. आणि अभिषेक केल्यानंतर ज्यावेळी अष्टोत्तर नामावली आपण म्हणतो त्यावेळी ओम दिगंबराय नमः असा ज्यावेळी आपण मंत्र उच्चारतो त्यावेळी त्या मंत्राच्या वेव्स त्या दुधामध्ये उतरतात आणि त्याच्यानंतर ते दूध जर आपण प्राशन केलं तर आपलं अंतरंग शुद्ध होतं. बाहेरून तुम्ही 10 वेळा अंघोळ करताल पण अंतरंग शुद्ध होण्यासाठी काय पाहिजे. मला बरेच लोक म्हणतात की मनामध्ये वाईट विचार येतात किंवा आमचं मन लागत नाही कुठली पूजा करताना. त्यावेळी अशावेळी काय करतो मग अशावेळी मी त्यांना हे सांगतो, तुम्ही अष्टोत्तर नामावलीचा अभिषेक करा आणि ते दूध तुम्ही प्राशन करा. घरातल्या प्रत्येकाला दिलं तरी काय हरकत नाही. ते दूध ज्यावेळी तुम्ही प्राशन करताल त्यावेळी अंतरंग तुमचं शुद्ध होतं, तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतात. हा त्याचा फायदा आहे. काका आता आपण सुरुवातपासून सुरुवात करूया. ते म्हणजे पादुका. माझ्याकडे 3 सेट्स ऑफ पादुका आहे. ही आहे एक छोटी सेट आहे पितळेची. ही मी अक्कलकोटवरनं आणली होती. त्याच्यानंतर ह्या पादुका आहेत याच्यावरती फक्त रंग लावलेला आहे आणि ह्या आहेत वटवृक्षाच्या फांदीपासून बनवलेल्या पादुका आहेत त्या. आणि तिसरी आहे की ह्या पादुका ह्या मी माझ्या नाही आहेत, कोणीतरी आम्हाला सेफ किपिंगसाठी दिलेल्या आहेत. आतमध्ये पादुका आहे आणि त्याच्यावरती बॉक्स आहे. आता इश्यू कसा झालेला आहे की या ज्या पादुका होत्या ह्या आतमधल्या लाकडी पादुका. मग तिला विचार आला की नाही मला बॉक्स पाहिजे. मग तो बॉक्स बनवला, म्हणजे जसा कंपोज बॉक्स असतो वरून बनतं तसं हे बॉक्स बनवला. त्याची ही पितळेमध्ये बनवला, कारण चांदीचं बनवायला 1 किलो कमीत कमी 1 किलो चांदी लागते याला. तर याच्यावरती श्री स्वामी समर्थ सगळे स्वामींचे चिन्ह जी आहेत ती याच्यावरती आहे. इश्यू कसा झाला की नंतर तिने परत लहर आली की नाही मला नुसता बॉक्स नको, मला तर सील करून बॉक्स पाहिजे. मग तो हा बॉक्स खालून वेल्डिंगने त्यांचा ब्रास वेल्डिंगने पूर्ण सील करून आतमध्ये पादुका ठेवला. त्याचा वेगळे 2000 रुपये खर्च. आता आपण आज ह्या पादुकांवरती अभिषेक करूया. आता मला सांगा की या ज्या लाकडी पादुका आहेत ज्याच्यावरती फक्त रंग लावलेला आहे ह्या आम्ही नुसत्या पूजेत ठेवतो. आम्ही ह्याच्यावरती अभिषेक नाही करत. ह्याच्यावरती चांदीचं कव्हर करते. चांदीचं कव्हर करतायत. आता मला सांगा जर कोणाकडे अशा लाकडी पादुका असतील मग त्यावेळेला त्याच्यावरती काय ट्रीटमेंट करावी की आपण ते चांदीच्या आपण लाकडी असेल तर लॅमिनेशन करून घ्या. ओके. किंवा चांदीचं कव्हर केलं तरी चालेल. अगदीच नाही तुम्हाला जमलं तर तांब्याचं करा, पितळी करा. पण ज्याला अभिषेक करायचा आहे त्यांनी शक्यतो लाकडावरती लाकूड कुजण्याची जे दाट शक्यता असते त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही कव्हर करा. पितळी किंवा तांब्याचं करा. ज्याला जमतंय त्यांनी चांदीचं करा. ओके. काय मी काय बघितलेलं आहे की जी लोक हाय डेन्सिटी लाकडाची जी पादुका बनवतात म्हणजे ज्या पादुका ज्या घट्ट स्ट्रॉंग असतात मग ती लोक ना याच्याने लेपन करतात, आपलं अत्तराने लेपन करतात. कारण अत्तर ते आतमध्ये जाऊन जातं आणि मग आतमध्ये पाणी जाऊन पोर्समध्ये जातं आणि मग पाणी आत जाऊ शकत. ते पण मी ऑब्झर्व केलं. पण काका आता थोडं तुम्ही सांगितलेलं की अभिषेकाचं जे तीर्थ बनतं ते प्राशन करायचं. पण मला एक सांगा की कित्येक जणांना त्याच्यावरती भरपूर अत्तर लावतात. मग त्यावेळेला ते कसं प्राशन करणार? धातूच्या पादुका आहेत. त्या धातूच्या पादुकांवर सगळं गंध वगैरे सगळं निघून जातं.
हा. त्या गरम पाण्याने आपण स्वच्छ धुतो हो. आणि कोरड्या करायच्या. कोरड्या केल्यानंतर दुधाचा अभिषेक करायचा. ओके कारण ओके. कसं होतं, गरम पाण्यामुळे जर अत्तर लागलं असेल हो. तर ते अत्तर निघून जातं ओके आणि मग स्वच्छ झाल्यानंतर मग दुधाचा अभिषेक. ओके ओके. हे ते तसं काही त्रास होत आणि दुधाचा अभिषेक झाल्यानंतर परत आपण गरम पाण्याने धुवून त्याला मग अत्तर आणि गंध पूजा करायची. ओके. ते मी तुम्हाला प्रत्यक्ष करताना दाखवेन. काका, याच्यामध्ये आणखीन असा प्रश्न आला की दिवसातून कधी कधी त्याच्यावरती अभिषेक करायचा? शक्यतो 12च्या आतमध्ये तुम्ही अभिषेक करा. सकाळी केलं तर उत्तमच आहे, पण शक्यतो 12च्या आत करा. अभिषेक हा 12च्या नंतर कधीच करू नये. एकदा महाराजांनी महाप्रसाद घेतल्यानंतर अभिषेक होत नाही. ओके. अक्कलकोटला पण तीच प्रथा आहे, 12च्या आत. आता तुम्ही सांगितलं की दर गुरुवारी करायचे, मग दर पौर्णिमेला असं पण कधी करू दर शकतो? गुरुवारी नाही. आता कोणा आज तुमचा वाढदिवस आहे, हो. मला वाटलं आज अभिषेक करायचा, हो. तुम्ही करू शकता. ओके. पण गुरुवारी जनरली लोक स्वामी सेवा करतात, हां. त्यावेळी म्हणून गुरुवारी केलं तरी काय हरकत. ओके. आम्ही नरबेला दर गुरुवारी. आणि सिक्वेन्स काय राहणार जरा, म्हणजे अभिषेकामध्ये आपण आता थोड्या वेळात आपण ते सगळ्यांना दाखवू आणि ते टेक्स्ट पण असेल की अष्टोत्तर नामावलीचं जे करायचं आहे ते सिक्वेन्स काय राहतो, म्हणजे समजा आता पौर्णिमा आहे, समजा कोणाच्या घरी समजा आईचा वाढदिवस आहे, त्या दिवशी घरी आपल्या घरच्याच पादुका. मला हा प्रश्न पडतो की लोक घरी स्वतःच्या घरी स्वामी असताना बाहेर शोधायला जातात, बाहेरून पादुका मागवतात, 20, 30, 25,000 रुपये खर्च करतात. मला सांगा, आता तुम्ही सिक्वेन्स सांगा. माझ्याकडे पादुका आहेत, मला त्यांच्या पादुकांचा मला अभिषेक करायचा आहे, तर मी सिक्वेन्स काय ठेवायचे? नाही, सिक्वेन्स हे जे नित्योपासन पुस्तक आहे त्याच्यामध्ये मी ज्यावेळी तुम्हाला आता अभिषेक कसा करता, सुरुवातीला काय म्हणतो, आता 5-6 पासून तुम्ही सुरुवात करायची. ओके. त्याच्यामध्ये आपण हे जे काय श्लोक आणि नामस्मरण आहे हां. ते म्हणायचं. त्याच्यानंतर स्वामी माला मंत्र आहे तो म्हणायचा. त्याच्यानंतर तारक मंत्र म्हणायचा आणि तारक मंत्रानंतर मग तुम्ही हे नमस्कार म्हणजे आचमन, त्याच्यानंतर प्राणायाम आणि गायत्री मंत्र हे म्हणून मग तुम्ही संकल्प सोडायचा आणि त्याच्यानंतर अष्टोत्तर नामावलीचा अभिषेक करायचा. असं तर अगदी साध्या पद्धतीने मी दिलेलं आहे. प्रत्येकाला, प्रत्येक स्वामी भक्ताला ते घरी करता येईल आणि प्रत्येकाच्या घरी छोट्या का होईना पादुका असतात किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर करा. ओके, मूर्तीवरती पण हां, चालतं. मूर्तीवर पण तुम्ही अभिषेक करू शकता. ज्याच्याकडे पादुका नाही ते मी मूर्तीवर करा, पण ती मूर्ती शक्यतो संगमरवरी म्हणा किंवा धातूची म्हणा अशी पाहिजे, जे आपण साडू मातीची नाही. याच्यात काका हे झालं आपलं. हां, मला एक सांगायचं आहे की हे जे पुस्तक आहे हे जर कोणाकडे अवेलेबल नसेल, अनेक स्वामी भक्तांकडे हे काकांनी सगळ्यांकडे पुस्तकं दिलेली आहे, वेगळ्या वेगळ्या मठातून दिलेली आहे, तर तुम्हाला याचं PDF डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तुम्ही ते PDF डाउनलोड करा आणि तुम्ही हवं तर ते कुठल्याही झेरॉक्स मशीनवाल्याकडे जाऊन तेवढे प्रिंटआउट्स काढून घेऊ शकता. म्हणजे ते तुमच्याकडे एक्झॅक्टली ते पानं कुठली आहेत त्याचं पण एक मी वेगळा PDF बनवून ठेवतो की अभिषेक करण्यासाठी PDF. लास्ट जो व्हिडिओ काकांचा बनवलेला आहे त्याच्यावरती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला डिटेल्स भेटेल. त्याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण पुस्तकसुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये हे जे जे हवन करायचं आहे, हवनाला लागणारे सगळे मंत्र स्तोत्र ते सगळे वेगळ्या एका PDF छोट्या फाईलमध्ये आहे, ते समोर तुम्ही वापरू शकता. तर काका, आपण आता एक आणखीन सांगा काका, गुरुपौर्णिमा येते, तर गुरुपौर्णिमेच्या अनुषंगाने नरबेला काय योजना आहे? गुरुपौर्णिमेच्या दिवशी नरबेला गुरूंची सेवा होती आणि आपण आता मला गुरु लोक मानतात, पण मी कोणाला अजून शिष्यत्व दिलेलं नाही. तर आपण सध्या स्वामी समर्थांनाच गुरु मानतो आणि इथं मोठ्या प्रमाणावर महाप्रसादाची सोय केलेली आहे. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर तिकडं नरबेला आला स्वामींच्या घरी, तर तुम्हाला हा नक्की सोहळा बघायला मिळेल आणि तो प्रत्येक स्वामी भक्तांनी बघावा अशी माझी इच्छा आहे.
तर आता आम्ही अभिषेकाला सुरुवात करतो. धन्यवाद काका. स्वामी समर्थ. पान नंबर 6 काढा, त्याच्यावरले श्लोक आणि नामस्मरण म्हणायचं आहे. त्याच्यानंतर मालामंत्र म्हणायचं आहे, स्वामी मालामंत्र, आणि त्याच्यानंतर स्वामी तारक मंत्र म्हणायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण अभिषेकाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः. ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर स्वामी समर्थाय नमः. ओम श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आता आपण स्वामी मालामंत्र म्हणणार आहोत. श्री गणेशाय नमः. जगदंबिका म्हणे मालामंत्र नारायणे कथिला जो जगत्कारणे तो सर्वोत्तम असे. ओम नमो नमो भगवंता नमोजी श्री स्वामी समर्था स्मरणगामी दत्तनाथा योगी मुनिजन वंदिता चिदानंदात्मक त्र्यंबका विश्वेश्वरा विश्वधारका पालोन्मत्त पिशाच वेशा महायोगीश्वरा परमंसा चित्तचैतन्या चिरंतना अवधूता निरंजना जगदधारा सुदर्शना सुखधामा सनातना सकल काम प्रदायका सकल दुरितदाहका सकल संचित कर्महरा सकल संकट विदारा. ओम भवन्नमोचना. ओम श्री परमेश्वर गणा. ओम स्वाम सहित धर्मचालका विनित्यदायका. ओम समसंसार चक्र छेदका मम महाज्ञान प्रदायका. ओमार्था महावैराग्य साधका. ओम नरजन्म सार्थका मम महाभय निवारका. ओम भक्तजन हृदय निवासा परकृत्या थोपो थोपो परमंत्रा शांतव शांतो परयंत्रा विखर विखर ग्रहभूतादि पिशाच पीडा हर हर दारिद्र्य दुःखा घालो घालो सुख शांती फुलो फुलो आपदा विपदा मालो मालो ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष सर्पदोषादि सकल दोषा विर विर अहंकारा नासव नासो मन चित्तबुद्धी स्थिर स्थिर. नमोजी नमो देव महादेव देवादिदेव श्री अक्कलकोट स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ओम नमो 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 नमः. निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी. तिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय. आज्ञे विना काळना नाही तयाला परलोकीही ना भीती तयाला. उगाची भी तोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशील दावीण तू स्वामी भक्त. कितींदा दिला बोल त्यांनी चाहत नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानाति तीर्थ स्वामी तया पंच प्राणामुतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जागे हाती. श्री स्वामी समर्थ चरण. ओम नमः शिवाय. ठेवून दे, हात जोडून. श्री महन गणपते नमः. इष्टदेवेद्याभ्यो नमः. कुलदेवेद्याभ्यो नमः. ग्रामदेवेद्याभ्यो नमः. वास्तुदेवेद्याभ्यो नमः. वाणी हिरण्यगर्भभ्यं नमः. श्री लक्ष्मीनारायणाभ्यं नमः. श्री उमामहेश्वराभ्यं नमः. सचिपुरंदराभ्यं नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. श्री उमामहेश्वराभ्यं नमः. मातृपितृ चरणकमलाभ्यं नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नमः. आता 3 वेळा आचमन करायचं, चौथ्या वेळी खाली सोडायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायण नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हात जोडा. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः.
ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः। ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्ममुर्वाः स्वरोम विष्णवे नमः। पवित्राः पवित्रो वा सर्वावस्वं गतोऽपि यः स्मरेत् पुण्डरीकाक्षं सभयन्त्रं शुचिः। ओम स्वस्ति न इन्द्रवृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नाक्षाक्षर अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। गुजरात तरुण मी सांगतो ते म्हणा. मम आत्मनाः स्मृतिस्फूर्ती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थ सर्वारिष्ठ निर्वाणार्थे स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य धनधान्य पुत्रपौत्रादी वृद्ध्यर्थ पारमार्थिक उन्नती प्राप्त्यर्थ यथा मिलित उपचारासहित श्री स्वामी समर्थ अभिषेक अहम करिष्ये. 3 वेळा पाणी सोड, खाली सोड. वस्त्र आहे का? वस्त्र. काका आता 2दा गरम पाण्याने धुवायचं. पादुका ज्या आहेत हे हा. गरम पाणी शक्यतो धुवावे, म्हणजे ते अत्तर वगैरे जे काय आहे ना हा. ते निघून जाईल. गरम आहे. पादुका एकदम स्वच्छ कर. हाताने चोळून नाही, ते गंध काढ ना, म्हणजे बारक्या पादुका स्वच्छ कर. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. बारक्या पादुका स्वच्छ धु. हे गंध काढून एका वेळेला एक. पाणी लाव. ते निघत नाही. स्वच्छ पुसून कोरड्या कर. एक रिकामं भांडण. काका एक सांगा ना, पादुका जर असं बॉक्स आता हे जे बनवायचा. आपण जे आपण अभिषेक हे केलं, स्नान घातलं ना, हं, हे जे पाणी हे गायत्री मंत्राचं पाणी हं. ते घरामध्ये सगळ्यांनी शिंपडून टाकायचं, किंवा प्रत्येकाच्या आलेल्या भक्तांच्या अंगावर शिंपडलं तरी चालेल. काका एक सांगा की ज्या आता अ, चांदीचा कवर चढवतात किंवा असा बॉक्स बनवतात, त्याच्यावरती काय ठेवायला पाहिजे, काय चिन्ह असली पाहिजे? गदा शंख चक्र गदा असं ते चिन्ह असतात. हां, त्याच्या ते तुम्ही हे केले तरी चालते. इथं आहेत सगळे. कमळ, गदा आहे, त्रिशूळ आहे, हे सगळं ह्याच्यामध्ये आहे.
पुसून कोरडे केले. हे आपण आता परात वगैरे सगळं स्वच्छ केलेलं आहे. त्याच्यावरती आपण अष्टोत्तर नामावलीचा दुधाचा अभिषेक करायचा. जशा आता ह्या पादुका ठेवल्या आहेत तिकडे आपण वरती स्वामींची मूर्ती पण ठेवू शकतो, ज्याच्याकडे मूर्ती असेल तर. हां, स्वामींची मूर्ती ठेवली तरी चालते, काय हरकत नाही. ओम दिगंबराय नमः. ओम वैराग्यपराय नमः. ओम ज्ञानबराय नमः. ओम स्वानंदबराय नमः. ओम अतिदिव्य तेजांबराय नमः. ओम काव्यशक्तिप्रदायिने नमः. ओम अमृतमंत्रदायिने नमः. ओम दिव्य ज्ञानदत्ताय नमः. ओम दिव्य चक्षुदायिने नमः. ओम चित्तकर्षणाय नमः. ओम चित्तप्राशांताय नमः. ओम दिव्यानुसंदप्रदायिने नमः. ओम सद्गुणयोर्धनाय नमः. ओम अष्टसिद्धदायकाय नमः. ओम भक्तिवैराग्यदत्ताय नमः. ओम भक्तिमुक्तिशक्तिप्रदायिने नमः. ओम आत्मविज्ञानप्रेरकाय नमः. ओम अमृतानन्ददत्ताय नमः. ओम गर्वधनाय नमः. ओम षडुभीर्ताय नमः. ओम भक्तसंरक्षकाय नमः. ओम अनंतकोटिब्रह्मांडप्रमुखाय नमः. ओम चैतन्य तेजसे नमः. ओम श्री समर्थय नमः. ओम अजानुभावे नमः. ओम आदि गुरुवे नमः. ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम नरसिंहानु सरस्वते नमः. ओम अवधूत दत्तात्रय नमः. ओम चंचलेश्वराय नमः. ओम कुरुपुरवासिने नमः. ओम गंधर्वपुरवासिने नमः. ओम गिरनारवासिने नमः. ओम श्रीशैल्यनिवासिने नमः. ओम ओंकारवासिने नमः. ओम आत्मसूर्याय नमः. ओम प्रखर तेजाः प्रवर्तिने नमः. ओम अमोघ तेजानंदाय नमः. ओम दैदीप्य तेजोधराय नमः. ओम परमशुद्ध योगेश्वराय नमः. ओम कृष्णानंदातिप्रियाय नमः. ओम योगिराज राजेश्वराय नमः. ओम अकाणकार मूर्ते नमः. ओम चिरंजीव चैतन्याय नमः. ओम स्वनंदकंद स्वामिने नमः. स्मर्तुकामिने नमः. ओम नित्यचिदानंदाय नमः. ओम भक्तचिंतामणीश्वराय नमः. ओम अंचित निरंजनाय नमः. ओम दयानिधय नमः. ओम भक्तहृदय नरेशाय नमः. ओम शरणांगत कवचाय नमः. ओम वेदस्फूर्तिदायिने नमः. ओम महामंत्रराजाय नमः. ओम अनाथनाद प्रदानाय नमः. ओम सुकुमलपाद्याभुजाय नमः. ओम चित्तशक्यत्मने नमः. ओम अतिस्थिराय नमः. ओम माध्यनभिक्षप्रियाय नमः. ओम प्रेमभिक्षांकिताय नमः. ओम योगक्षेमवाहिने नमः. ओम भक्तकल्पवृक्षाय नमः. ओम अनंतशक्तिसूत्रधाराय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अतितुत्तम परमतुप्ताय नमः. ओम स्वामनसूत्रदात्रे नमः. ओम बाल्यभाविप्रियाय नमः. ओम भक्तिनिधनाय नमः. ओम असामर्थ्य सामर्थ्यदायिने नमः. ओम योगसिद्धदायकाय नमः. ओम औदुंबरप्रियाय नमः. ओम वजुसुकुमलतनुधारकाय नमः. ओम त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः. ओम चिदकाश्यव्याप्ताय नमः. ओम केशरचन्दनकसुगन्धप्रियाय नमः. ओम साधकसंजीवने नमः. ओम कुण्डलिनीस्फुत्रे दात्रे नमः. ओम अलक्षरक्षकाय नमः. ओम आनन्दवर्धनाय नमः. ओम सुखनिधनाय नमः. ओम उपमातीते नमः. ओम भक्तिसंगीतप्रियाय नमः. ओम अकांक्षितिकुपकारकाय नमः. ओम भवभञ्जनाय नमः. ओम स्मितास्यनन्दाय नमः. ओम संकल्पसिद्धाय नमः. ओम संकल्पसिद्धिदात्रे नमः. ओम सर्वबन्धनमोक्षदायकाय नमः. ओम ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः. ओम श्रीकीर्तिनाममन्त्रभ्यं नमः. ओम अभयवरदायिने नमः. ओम गुरुलीलामृतधाराय नमः. ओम गुरुलीलामृतधारकाय नमः. ओम वजुसुकुमलहृदयधारिणे नमः. ओम श्रीकल्पातीत निर्विकल्पसमिद्याभ्यं नमः. ओम निर्विकल्पातीत सहजसमिद्याभ्यं नमः. ओम त्रिकालातीत त्रिकलज्ञानिने नमः. ओम भावातीत भावसमिद्याभ्यं नमः. ओम ब्रह्मातीत अणुरेणुव्यापकाय नमः. ओम त्रिगुणातीत सगुण साकार सुलक्षणाय नमः.
ओम बंधनातीत भक्तिकिरणबंधाय नमः. ओम देहातीत सहदर्शदायकाय नमः. ओम चिंतानातीत प्रेम चिंतन प्रकर्षणाय नमः. ओम मौनातीत उन्मीभाव प्रियाय नमः. ओम बुद्धीत सद्बुद्धी प्रेरकाय नमः. ओम मतप्रिय पितामह सद्गुरुभ्यं नमः. ओम पवित्रतम तात्या साहेब वर्णिद्याभ्यं नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. आता आपण काय दूध राहिले ना ते दुधाची धार लावतो आणि संपूर्ण ते दूध संपून टाक. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय ह्याच्यातच घे. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. तर एक काम कर, पादुका उचलतो. गरम पाणी आण. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री कुसुम कोरडकर. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ. कोरडेकर. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. एक मिनिट. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हे पाणी घरात शिंपड. हे गाय त्याच्यात नको, हे वेगळे. हे झाडाला होतं. हे सगळ्यांच्या घरात शिंपडून गायत्री मंत्राचं पाणी सगळ्यांच्या अंगावर ठेव. काका काही जण ना ते अत्तराचंच पाणी सगळं दुधामध्ये मिक्स करतात, मग ते घसा खराब होऊन जातो. आता कसं आहे, आता व्यवस्थित झालं म्हणजे दूध पण व्यवस्थित झालं म्हणजे तुम्हाला तिथं हे पिता येईल. काका आता सांगा तुम्ही, आता जे हे अष्टगंध, आता तुम्ही हे अष्टगंध आता तुम्ही ते कालवलं, कुठल्या बोटाने लावायचं असतं ते? अष्टगंध लावताना ह्या बोटाने लावायचं आणि स्वतःला लावताना मधल्या बोटाने लावायचं. पान 26 मध्ये गुरु पादुकाष्टक म्हणून आहे.
ते हा. पूजा करताना म्हणायचे. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, सद्योग पंथे घरी आणिले, अंगेची माते परब्रह्म केले, प्रचंड तो बोध रवी उदेला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. या पादुका इकडे. इथे एक टिपका दे, 2 रेगा दे, मध्ये स्वस्तिक काढ, परत 2 रेगा दे आणि 5 ठिपके दे, आणि इथं वरती पण लाव. चराचरी व्यापकता जयाची, अखंड बेटी मजला तयाची, परमपदी संगम पूर्ण झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, जो सर्वता गुप्त जनात वागे, प्रसन्न भक्ता निजबोध सांगे. 2 रेगा दे. अनंत माझे अपराध कोटी, नाणी मणी घालुनी सर्व पोटी, प्रबोध करिता श्रम फार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, काही मला सेवनही न झाले, तथापि तेने मज उद्धरिले, आता तरी अर्पण प्राण त्याला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, माझा अहंभाव वसै शरीरी, तथापि तो सद्गुरु अंगीकारी, नाही मनी अल्प विकार झाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, आता कसा हा उपकार फेडू, हा देह ओवाळूनी दूर सांडू, म्या एक भावे प्रणिपात केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, दया वर्णिता वर्णिता वेदवाणी, म्हणे नेती नेती तिला जय दुरुनी, नव्हे अंतना पार ज्याच्या रूपाला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, जो साधू सांकित जीव झाला, त्याचा असे भार निरंजनाला, नारायणाचा भ्रम दूर केला, विसरू कसा मी गुरुपादुकाला, असे पातकी दीन मी स्वामी राया, कधी पातुलो सिद्धवा उद्धराया, जसे अन्नत्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या वेण प्रार्थो कुणाला, मला मायेना बापनाप्त बंधू, सखा सोयरा सर्व तू दीन बंधू, तुझा मात्र आधारी आले कराला, समर्था तुझ्या वेण प्रार्थो कुणाला, जसे शास्त्र विद्या कला दीपक काही, जसे ज्ञान वैराग्य सर्वताही, तुझे लेकरूई अहंता मनाला, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला, प्रपंची पुराबद्ध झालो दयाळा, तुझा दासी स्फूर्ती ना मनाला, क्षमेचे से याचना तत्पदाला, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला, मला काम क्रोधाधिक नागविले, म्हणून समर्था तुला जागविले, नको दूर लोटू तुझ्या सेवकाला, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला, नको अंत पाहू त्वरे धाव घेई, तुझ्या विण नाही तुझी श्रेष्ठ आई, अनाथासी आधार तुझा दयाळा, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला, कधी गोडवाणी नाही मुखाला, कधी द्रव्य अर्पिले याचकाला, कधी मूर्ती तो जिने लोचनाला, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला, मला एवढी घाल भिक्षा समर्था, मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा, घडोपाद सेवा तुझ्या किंकराला, समर्था तुझ्या विण प्रार्थो कुणाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. समजलं. काका एक सांगा, तुपाचा दिवा जो लावला जातो त्याला किती, एक सिंगल वात पाहिजे, डबल वात, असं काय आहे? फुलवात असते ना आपली, हा, ती फुलवात लावायची, एक सिंगल ला. धूपम दीपम समर्पयामी, श्री स्वामी समर्थ नमस्करोमी. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते, दीपज्योती नमोस्तुते. चौकोनी मंडल कर. ओम चंद्रमा मनसो जात स्वक्षोः सूर्यो अजायतम, मुखादिग्निश्च प्राणद्वायो रजायत, नैवेद्यं गृहीतां देवं भक्तिमय हलचलां कुरु, इप्सते वरं देहि परं तं परां गतिं, शर्कराखंड खाद्यानि दधिक्षीरदूतानि च, आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृहीतां, नैवेद्यार्थे पंचामृतं नैवेद्यं गुडशर्करा तदीपै शर्करा, शर्करायुक्त खाद्यं च विविधानि खाद्यं च समर्पयामि, श्री स्वामी समर्थ नमस्करोमि. पाणी ओळत.
ओम प्राणायाम स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणेन स्वाहा मद्यपाणीं समर्पयामि पुनश्च नैवेद्यम परत पाणी ओळ. ओम प्राणायाम स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणेन स्वाहा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालं समर्पयामि मुखप्रक्षालं समर्पयामि दक्षिणार्थे श्रद्धा सबुरीति दक्षिण किंचित व्यावहारिक द्रव्यं च समर्पयामि. श्री स्वामी समर्थ नमस्करोमि. श्री स्वामी समर्थ 11 वेळा म्हणा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. महाराज पादुकांना लावते. पान 28 वरती गुरुस्तवन आहे ते. काका याच्यात थोडंसं सांगा की नैवेद्य काय काय दाखवू शकतो आपण. नैवेद्य तुम्ही काही खडीसाखर दाखवू शकता, पेढे दाखवू शकता, बर्फी काय असेल ते. समजा आता आरती जर करायची असेल तुम्हाला तर ज्यावेळी तुमचा महानैवेद्य होईल त्यावेळी महानैवेद्य दाखवून मग आरती तुम्ही म्हणू शकता. पान 28 वरती हे अभिषेक झाल्यानंतर प्रत्येकाने गुरुस्तवन हे म्हणणं फार क्रमप्राप्त आहे. ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते प्रत्येकाने अभिषेक झाल्यानंतर गुरुस्तवन पान 28 वरती आहे ते तेवढं तुम्ही म्हणा. पान 28. ओम नमो जय श्री गुरुनाथा भक्तवत्सल समर्था तवपदी ठेवणी माथा सवितोता आता तुझ लागे हो नित्य निरंजन तुझ म्हणते निर्गुण तूच जगाते कारण अहंभावे प्रकटलासी तुझी स्तुती करा शक्ती नसे हरे ब्रह्मया पर्यगडे तुझी माया जी संशय वाया निवारित मुळमुळीचा आकारू तुझ म्हणते श्री गुरु सशक्तीचा आधारू पूर्णधारू ओंकारासी ऐसा तू देवादिदेव हे विश्व तुझेची लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू बा अपरंपारू यानंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णधारू म्हणविले ऐशा तुझ प्रतिस्थव अल्प माझी मती तू जाणसे हे चित्ते विश्वव्यापक म्हणून तरी देवा मतिदान देणे तुझेचे कारण तरी करणे समाधान तरी धातू पूर्ण प्रीत बोलिले आहाजी निर्गुण विश्वव्यापक सगुण सत्य निरंकर निरंजना भक्ता कारणे प्रगडलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी म्हणते जे निर्धार ज्याच्या स्वरूपी नटले कर्णकुंडलाकृती वदन पाहता स्वस्मूर्ती फुकडी पाहता मना विदती भक्तभाविकांचे भोयांचा आकारू जेथे बोले धनुर्धरू ऐसे रूप निर्धारू नाही नाही जगत्रय सरळदण जाणू प्रमाण अजानुभाऊ करजाण तो भक्तावर्ध पूर्ण ज्याचे स्मरणे भवनाश ऐसा तू परात्परू परमहंस स्वरूप सद्गुरु मजदावनी ब्रह्मचर्याचरू बोलविला आधारू जगदासी ऐशा तुझ स्तवनी मौन पावले सहजपणी वेद स्वान होनी सदा द्वारी तिष्ठती तेथे मी लढीवाळ खरे जाणे तुझे बाळ म्हणून पूर्वी माझी आळ माया कनवाळ म्हणविसी मी अन्यायी नानापरी कर्मे केली दुर्विचारी ती क्षमा करून निर्धारी मजतारी गुरुआया मनाचे अवारे जे उठई पापांचे फवारे तेने भ्रमे भ्रमलोबारे चुकई फेरे भवाचे काही कवाचिक मानसिक सर्व पापे झाली जी अनेक ती क्षमा करून देख मजतारी गुरुआया माता उदरी तुम्ही तारते विस्मरण जीवासी पडले हे क्षमा करून वहिले मजतारी गुरुआया परोपकार विस्मरण पापे केली अघटित कर्म अहंभाव क्रोधा लागून सदाची गृही ठेविले हे क्षमा करून दातारा मजतारा वेले करा तुझ विनासारा नाही नाही जगत्रे मज नगडे नेमधर्म नगडे उपासना कर्म नाही अंतर प्रेम परिवृताकान तारणे नाम तुझे पायी कदा वृथा गेले नाही ऐशी देती गाई संत सज्जन पुराणे मागे बहुत तारिले हे त्याही अनुभविले मज काविरल दृश्य केले मनगमित्त तो विश्वाकारू विश्वाधारू त्वाची रचले चराचुर तुझ बीज आधारू व्यापक निर्धारू जगत्रयी चार देहाचा सूक्ष्मी तुची जुलवसी निजलागामी हे ठेवणी कारणी अहंभाव तोडावया जन्म मरणाच्या व्यापारी जे ब्रह्मणेल पळे माया भरारी ते सोडवशी जरी निजनामे करोनिया ऐसा तू अनादि आधारू तुझ म्हणते वेदगुरु परे हे व्यापनी अंतरु स्थिरचरी व्यापिले भावभक्ती चोखड करणे नेणे बिकट नाम तुझे सुबड तोडी घाट भवाचा हे जाणून अंतरी पिंड ब्रह्मांड शोधले जरी तरी सूक्ष्मीच्या आधारी व्यापक निर्धारी तूची एक म्हणून मौनगती तुझ निजानंदी स्थविती तरी व बोलविसी वाचा शक्ती तरी हाती तुझ्या दया म्हणून स्तवने स्तवनी तुझ सांगणे एकजनी
वशवाय भक्ती लागून अवतार करणी जाणून या. अहमभाव तुटून गेला प्रेमभाव प्रगडला, देव तेथेची राहिला अनुभव शुद्ध खेळवी. यज्ञ कोटी करू जाता जे फळ नाही हाता, ते प्रेमभावे सविता हरिती व्यथा भावाची. म्हणून सांगणे खूण हा सवनित प्रेम जाण, जो वाचले अनुप्रमाण 11 वेळा निर्धारी. सुचिस्मी करून चित्ता जो जपे प्रेम भरिता, पूर्वी तयांचा मनोराथा सत्य सत्य त्रिवाचा. हे लघु सव सवन तारक जगाच्या कारण, भक्तिभावे पूर्ण चुके चुके भाऊ फेरा. जो हा सवकर पठन त्या घरी आनंद प्रगटल जाण, देव निवक्ता वरदान तारक त्रिभुवनी करील. हा स्तव नित्यवाचा भाव धरून जीवाचा, फेरा चुकला 84चा गर्भवास पुन्हा नाही. हे जगा हितकरी चुके चुके ब्रह्मफेरी, मुगदावनी संसारी मगतारी जीवाते. ही आनंदनाथाचे वाणी जगतारक निशाणी, स्मरता डोलवी निरंजनी योगी ध्वनी डोलविले. ऐसे एकदा गुरुस्तवन जागे केले सच्चित गुरु कारण, केवळ तो हरिहर ब्रह्म मुखयंत्रीचा गोळा पूर्ण. गुरु हृदय भुवन व्यापिले, तेथेहुनी स्मरती स्वय प्रगटली स्फूर्ती. नाभी नाभी आवर्ती अवतार स्थिती बोलतो, अयोनी संभा अवतार हिमालय उत्तर भागी निर्धार. हो निपूर्ण हंस दिगंबर व्यापू चराचर निजले, तेथून प्रगट भुवन मग उदरू धरादान. धर्मा ते वाढून तोडू बंधन कलीचे, 80 जणी निर्धार गर्जला गुरु दिगंबर. सर्व देवी केला नमस्कार आनंद थोर प्रकटला. शालिवंश 340 शुद्ध पक्षपूर्ण चैत्र मास, अवतार घेतला द्वितीयस वटछायसी दिगंबरू. ते धर आनंदिली थोर मज दावा रूप सुकुमार, सेवा करेन निर्धार पादकिंकिरी होऊन्या. ऐशी गर्जना प्रगड आनंद बोध वितार्थ, गुह्य हे निज बोधार्थ न बोलावे दांबिका. श्री गुरु स्वामी समर्थ नसतो. हे जे स्तोत्र आहे गुरुस्तवन, हे शंकर महाराजांच्या पठणामध्ये होतं. तर हे जे स्तवन आहे ते आनंदनाथ महाराजांनी रचलेलं आहे आणि त्याचं इतकं महत्त्व आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही स्वामींचं काही नाही केलं तरी चालेल, पण गुरुस्तवन हे रोज वाचा, तुमच्या वाचनामध्ये पाहिजे. हे गुरुस्तवनाचं फार महत्त्व आहे. ते प्रत्येक भक्ताने गुरुस्तवन हे वाचावं, रोज वाचावं. काका काही ठिकाणी बघितलं, तुमच्याच प्रोग्राममध्ये बघितलं की गुरुस्तवन 11 वेळा म्हटलं जातं. हां, ते ते केव्हा अनुष्ठान आहे. दर गुरुवारी आता मी प्रत्येकाला काही लोकांचे जे प्रॉब्लेम असतात ते काही केलं सॉल्व्ह होत नाही, अशा वेळी मी प्रत्येकाला सांगतो गुरुस्तवन, समजा आज गुरुवार आहे तर 11 वेळा तुम्ही वाचा. अशा 11 गुरुवार करा आणि तुम्ही 7व्या 8व्या गुरुवारी तुम्हाला त्याचं प्रचिती येईल. हे अनुष्ठान आहे. त्याला फक्त तुम्ही वेळ आणि जागा, आता तुम्ही सकाळी 8ची वेळ ठेवली तर 8च्याच वेळेला ते बसायचं आणि त्याच जागेवर बसायचं. जागा बदलायची नाही, वेळ बदलायची नाही. असं त्या गुरुस्तवनाचं महत्त्व आहे. हे प्रत्येकाने जर मोठी अडचण असेल तर हे गुरुस्तवनाचं अनुष्ठान करा. आता का पुढची स्टेप काय असणार आता काका? झालं आता ही आपली पूजा झालेली. तुम्ही ह्या पादुका स्थानापन्न करू शकता. काका आता आपण हे पादुकांचा अभिषेक केला, अंदाजे 35 मिनिटं लागली. मला एवढंच याच्यामध्ये थोडंसं दिसलं नाही, मला कल्पना नाही, पण जेव्हा प्रसाद दाखवला जातो तेव्हा फक्त त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवायचं. ते कदाचित कारण मध्ये टेबल असल्यामुळे ते दिसलं नसेल. प्रसादावर तुळशीचं पान, प्रसादावरती तो तुळशीचं. प्रसाद स्वामींपर्यंत पोहोचतो. काका आज तुम्ही आम्हाला ही सगळी प्रोसेस सांगितली, सर्वात खूप सोप्या पद्धतीने करून सांगितली. प्रत्येक स्वामी भक्तांनी हा घरच्या घरी हा असा अभिषेक करावा, याच्यासाठी हा एपिसोड आपण बनवलेला आहे. आणि नित्य उपासनेच्या पुस्तकामध्ये अष्टोत्तर नामावली, जसं आता प्रत्येक पान नंबर कसं मी प्रत्येकाला सांगितले, 6 नंबर 7 नंबर 8 नंबर, ते सगळं त्याच्यावर जे माला मंत्र आणि तारक मंत्र म्हणायचं आहे, त्याच्यानंतर संकल्प सोडायचा आहे. त्याप्रमाणे नंतर मग अष्टोत्तर नामावलीचा अभिषेक करायचा आहे दुधाचा. आता काही लोकांना दूध आवडत नाही, मग ते पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो. आणि ह्याच्यामध्ये एक आणखीन एडिशन असं होऊ शकतं की अभिषेक करण्याच्या आधी पान आणि सुपारीचा पान सुपारी तुम्ही देवाजवळ ठेवायची. सुपारी आणि पान, विड्याचं पान, 2 विड्याची पानं आणि सुपारी ते देवाजवळ ठेवून जे काय आपला अभिषेकाचा जो
महत्व आहे. म्हणजे अभिषेक संकल्प. ते विड्याचं पान ठेवून मग नंतर अभिषेकात बसा. ओके. काका एक सांगा ना, हे जे दूध आता आपण अभिषेकासाठी वापरलं ते कसं वापरायचं? म्हणजे तो आधी गरम करून थंड करून करायचं की कच्चं दूध वापरायचं? कारण कच्चं दूध वापरलं दूध तर कच्चं निरव वापरलं तरी चालतं. मग ते निरव दूधच सगळ्यांना प्रसाद म्हणून तुम्ही वाटू शकता. तुम्हाला अगदीच हे वाटलं तर आधी गरम करा दूध, नंतर गार झाल्यानंतर त्याचा अभिषेक केला तरी चालतो. किंवा बऱ्याच लोकांना दूध आवडत नाही तर तुम्ही पाण्याचा अभिषेक केला तरी चालतो. पण आणि तुम्ही ते आता पण मगाशी सांगत तीर्थ होता म्हणून की तुम्ही प्रत्येकाने घ्यायचं आहे ते. कारण ते तीर्थ अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्या 78 नामावलीच्या वेव्स त्या दुधामध्ये असतात. त्याच्यामुळे ते दूध प्राशन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. काका एक सांगा, जर हे आता तीर्थ झालं, हे सगळं कच्चं दूध वापरलं, ताजं कच्चं दूध वापरलं, पण त्याच्यानंतर गरम केलं तर काय होतं? नाही, दूध निरव दूध तुम्ही जर गरम केलं तर ते ज्यावेळी वेव्ज असतात त्या वेव्जची पॉवर कमी होते. अच्छा. हां, म्हणून ते आधी निरव दूधच तुम्ही प्रसाद म्हणून वाटायचं. अदरवाईज पहिलं दूध गरम करा, नंतर गार करा आणि नंतर मग त्याचा अभिषेक केला तरी चालतो. फक्त ते गरम केल्यानंतर या 78 नामावली जी काही म्हणले त्याच्या वेव्स त्याची पॉवर कमी होते. ओके ओके. एवढंच. काका आज तुम्ही आम्हाला छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. स्वामी ओम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.